नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. 1000 एकादशीचे फल देते जन्माष्टमीचे व्रत. या गोष्टी लक्षात ठेवा. अकाली मृत्यूपासून मिळेल संरक्षण. चला तर मग पाहूया. भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला होता. भक्त ही तारीख श्रीकृष्ण जन्मास्तव म्हणून साजरा करतात आणि जन्माष्टमीचे व्रत करतात. आपल्या वेद आणि पुराणांमध्ये या व्रताच्या वैभवाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला होता. भक्त ही तारीख श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणून साजरा करतात आणि जन्माष्टमीचे व्रत करतात. आपल्या वेद आणि पुराणांमध्ये या व्रताच्या वैभवाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. ब्रह्मवैवर्त पुराणात सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्या भारतवर्षात राहणारी व्यक्ती 100 जन्माच्या पापांपासून मुक्त होते. दुसरीकडे गर्भवती महिलांनी उपवास करण्याबाबत भविष्य पुराणात सांगितले आहे की जन्माष्टमीचे व्रत केल्याने तिचे गर्भ पोटात व्यवस्थित राहते आणि बाळ योग्य वेळी जन्माला येते. जन्माष्टमीच्या उपवासाबद्दल इतर विशेष गोष्टी जाणून घेऊया. जन्माष्टमीच्या व्रताच्या वेळी जप. जन्माष्टमीच्या व्रताच्या वेळी नामस्मरण करण्याबाबत असे म्हटले जाते की या दिवशी केलेल्या जपाने अनंत शुभ परिणाम मिळतात. त्यातही जन्माष्टमीची संपूर्ण रात्र जप आणि ध्यान यांचे विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही जन्माष्टमी धूमधडाक्याने साजरे करत असाल तर तुम्ही रात्रभर जागून श्रीकृष्णाचे भजन करावे. असे केल्याने तुम्हाला जन्माष्टमीच्या उपवासाचे अनंत शुभ परिणाम प्राप्त होतात. अकाली मृत्यूपासून संरक्षण मिळते. जन्माष्टमी उपवासासंबंधी भविष्य पुराणात असे लिहिले आहे की जन्माष्टमी उपवास अकाली मृत्यू होऊ देत नाही. जे जन्माष्टमीचे व्रत करतात त्यांच्या घरात गर्भपात होत नाही आणि जन्म घेणाऱ्या गर्भाला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. जन्माष्टमीच्या उपवासासोबत मध्यरात्रीनंतर भगवान श्रीकृष्णाचा जन्म सोहळा करावा आणि विधिवत पूजन करावे. 1000 एकादशीचे पुण्य मिळते. एकादशीचा उपवास हजारो आणि लाखो पापांचा नाश करण्यासाठी एक अद्भुत दैवी वरदान आहे. परंतु एका जन्माष्टमीचा उपवास 1000 एकादशीचे उपवास करण्या इतकेच महत्त्व देणारे आहे. जर तुम्हाला एकादशीचा उपवास करणे जमत नसेल तर तुम्ही जन्माष्टमीच्या उपवासाने शुभ फल मिळू शकता. जन्माष्टमीच्या व्रतामध्ये संयम. एकादशीला जो संयम ठेवला जातो त्यापेक्षा अधिक संयम जन्माष्टमीच्या उपवासात पाळला पाहिजे. बाजारातली उघड्यावरचे पदार्थ खाणं असंही धोकादायक असतंच, पण जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या जिभेवर ताबा ठेवावा. बाहेरचे चटपटीत पदार्थ, चहा, नाश्ता किंवा उघड्यावरचे पदार्थ तोंडात टाकू नका. दररोज अन्न आणि पाणी ग्रहण करतोच या दिवशी देवाच्या भक्तीचा रस प्यावा. अशा प्रकारे आपण पाहिलं 1000 एकादशीचे फल देते जन्माष्टमीचे व्रत. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.